नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सरचे स्वागत करतो। आज दिनांक 3 जुलै 2025 वार गुरुवार टेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्याचे तसेच फळांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। तर फळांच्या दरावरती काय परिणाम झालेला आहे काय हे पण आपण पाहणार आहोत। संपूर्ण शेतमालाचे दर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतं। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात। सुटपांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला होतात। गावरांच्या दवाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होती। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 100 ते 120 रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये शेताफळाचे दर पाहायला होतात। तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला शेताफळाचे दर पाहायला होतात। मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात। चांगले माल जे आहे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून दरामध्ये स्थिरता कायम मोसंबीसाठी पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये 290 ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते त्याचबरोबर लहान साईजमध्ये 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावन पेरूसाठी साधारणतः दर येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलके माल जे येते 3 ते 4 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत लिंबांसाठी दर पाहायला मिळते। लिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 50 ते 55 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलक्या मालासाठी साधारणतः 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगाची साधारणतः दर जे येते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला होते। हलके माल जे येते ते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होतात। तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी हिरव्या चायना काकडीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून वाढताना पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात।
पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलके माल जे ते 35 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे ते 35 ते 40 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. पुणेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते हलक्या मालांसाठी साधारणतः दर जे ते 60 ते 65 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी शेंगासाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. दोडक्याची एक क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पाहायला होतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती रताळ्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली पाहायला मिळते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे ते 125 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे ते 100 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 80 रुपयापासून देखील वालगवड्याचे दर पाहायला होतात. जळगावाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील जळगावाचे दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होता. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे दरावरती देखील आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळते. सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. तर 10 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर विलायती कोथिंबीरीचे दर जे ते साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 4 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरीचे दर पाहायला होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी 14 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते. हलके माल जे ते 35 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात.
लाल झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे येते 55 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. तर झेंडूच्या दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पिवळ्या झेंडूची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 70 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 70 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला मिळतात. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 150 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे 80 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात. जिप्सोबिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सोबिलासाठी साधारणतः दर जे येते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे होते 100 ते 120 रुपयापासून देखील जिप्सोबिलाचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात. अकरा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः 30 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर बटाट्यांचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्यासाठी दरामध्ये स्थिरता काय पाहायला होते. तर हलके माल जे येते 13 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर संपूर्ण जो बटाटा पाहायला मिळतो तो आग्रा बटाट्याची आवक पाहायला मिळते. तर चांगले माल जे ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 13 रुपयापासून देखील बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरावरती देखील याचा परिणाम पाहायला मिळते. कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्यांची आवक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार आज कमी पाहायला मिळतात. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. एखाद दुसऱ्या वक्कलसाठी मोठ्या साईजमध्ये गोळ्या कांद्यासाठी 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये सरासरी लेवल जर पाहिली तर 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या कांद्यासाठी सरासरी लेवल पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात. हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते.